अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा सामना उरकला पाहिजे बा. आज खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस थोडासा, चला 20 मिनिटाच्या आतमध्ये हा सामना फिनिश झाला पाहिजे. पंचांचा अगदी ग्रीन सिग्नल, ग्रीन कंदील इथे दिला गेला. फर्स्ट बॉल, अगदी फायनल सामन्याचा पहिला बॉल पेस करेल सूरज. बॅटचं लीडिंग एज, अगदी बॅकअप चांगलं राहिलं. इथे डायरेक्ट हिट पाहिलं गेलं तर जानू सांबरे आमच्याकडे रेफर केलं गेलं बा. रनआउटची संधी तिथे उपलब्ध होते आणि डायरेक्ट हिटचा नामी संधी पांडुरंग चौधरी यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलाय. आणि पाहिलं गेलं तर स्क्रीनवरती अगदी चेक केलं जाईल. येस, पाहिलं जातं स्क्रीनवरती. अगदी पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवरती डायरेक्ट हिट साधला गेला होता, परंतु त्या पाहिलं गेलं तर स्क्रीनवरती अगदी चेक केलं जात आहे. अगदी थर्ड पंचच्या भूमिकेमध्ये पाहतोय आम्ही श्यामजी सरांना. येस, पंचाचा थर्ड रेफर आलाय पा फलंदाज सेफ झोन मध्ये. अगदी जरूर बॅट्सचं लिडिंग एज लागलं होतं, तिथे बॅकअप चांगलं राहिलं होतं. त्या अनुषंगाने अगदी संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. पाहिलं गेलं तर सिंगल धाव कन्वर्ट केल्या. अगदी संजय चौधरीचा विचार केला तर निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक षटक हाताळावं लागेल, कारण पहिलं षटक फार प्रेशराइज षटक असतं. परंतु तर काय घडतंय प्रेशर मध्ये गोलंदाजी कशी करायची याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. तास नंतर त्याला साथ देतोय एसटी रक्षक राजा चौधरी, संघाचा करता धरता मैदानाच्या आतमध्ये प्रमुख असं ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. आज ही टीम खऱ्या अर्थाने त्याच्या नावाने खेळवली जात्या. आज दोदाणी संघ मात्र तब्बल 3 संघ आज प्राचारित केले होते आजच्या ई पूल मध्ये. पाहायला गेलं तर अंतिम दोदाणी संघ मात्र हरिग्राम 20 संघाशी 2 हात करत असताना गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. हा देखील बॉल उडवलाय, लॉप जरूर केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पाहायला गेला सुनील चौधरी, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. लागणारा बिग हिट, मोठा धक्का, पहिला ब्रेक थ्रो टीम दोदाणीसाठी डीजा. तिसऱ्या बॉलवरती विकेट. क्या बात आहे. अजून एक मोठा धक्का लागेल का एखादा हरिग्राम 20 संघाला. संजय पुन्हा एकदा तयार. इथे बॉल उडवलाय, अगदी लॉप जरूर केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बालाराम सांबरी, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. बॅक टू बॅक हा मोठा दे धक्का टीम हरिग्राम 20 संघाला. ठोकी डीजे. येस येस, कारभारिया दमाना, थोडं दमाना. अगदी गोलंदाजी खूप सुरेख राहिली जाते. दोदानी संघ अलर्ट आहे. 5 मिनिटाच्या आतमध्ये जर षटक संपवलं नाही तर दुसऱ्या षटकाच्या आतमध्ये मग तुम्हाला एक गडी सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला, दोन्ही संघासाठी तितकाच नियम अलटन राहतील, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु गोलंदाजी लाजवाब आहे. अगदी गोलंदाजीचा चांगला वेग मात्र इथे पकडला गेला. अगदी एकही बॉल अगदी बॅटला पेस करून देत नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव कन्वर्ट केल्या. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर फक्त धावा 2 लागल्या गेल्या. पाहायला गेलं तर अद्यापही सूरज स्ट्राईक एंडवरती, ज्याच्या माध्यमातून अद्यापही एक हुकमी एक्का ज्याच्या नावाने ओळखला जातो टीम हरिग्राम 20 संघाच्या बाजूने. परंतु अद्यापही ओपनिंगला गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका फसलाय, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक स्टेट अँड ड्राईव्ह करतोय. इथे फेकी सुरेख होती प्रमोद चौधरी याची, परंतु स्ट्राईक एंडला जर थ्रो झाला असता तर निश्चितच अजून एक गडी बाद झाला असता. परंतु
नशिबाला मान्य नव्हता. तिथे सिंगल धाव कन्वर्ट केली, सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील प्रदान केल्या. 2 विकेट प्रदान केला. षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. एका षटकाच्या माध्यमातून विचार केला तर मग 3 धावा आणि 2 विकेट आपल्या नावावर कोरल्या गेल्यात. मी म्हणेन खूप चांगलं गोलंदाजी. अगदी जय हनुमान धोदाणी संघाचा विचार केला अगदी गोलंदाजीवरती आतापर्यंत सामने विजयी करत आलेत, परंतु आता शेवटचा सामना अगदी क्वालिफाय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चला गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवी गोलंदाज गजाननजी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केलंय. अगदी हाणामारीचं षटक स्ट्राईक एंड वरती अगदी पाहतोय सूरज या फलंदाजाला. अगदी संघाचा करता धरता ओपनिंग फलंदाज आणि ओपनिंग गोलंदाजी करत असताना, परंतु फलंदाजी करत असताना थोडंसा हरिग्राम केवाला संघ बॅकफुट वरती अगदी पाहायला गेलं पहिलं षटक फार सुरेख फेकलं धोदाणी जय हनुमान धोदाणीच्या बाजूने. पाहायला गेलं तर सेकंड षटक अगदी लोअर फुल टॉस चेंडू जरूर होता, कलेक्शन सुरेख होतं तिथे, परंतु फेकिया अचूक राहिल्या आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेला तर धावा मिळतील 2च्या माध्यमातून विचार केला. धाव फलक थोडसा पुढे सरखावला गेलाय 5 या आकड्यावरती. अद्यापही विचार केला ह्या गोलंदाजीवरती मात्र सूरज या फलंदाजाला तुटून पडावं लागेल, कारण थोडासा आपली टीम मात्र थोडी अडचणीमधून काढणार हा एकमेव फलंदाज म्हणजे सूरज हा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे काय घडलाय, ऑफ ड्राईव्हला देखना शॉट अगदी समालोचन कक्षेला सलामी देणारा बॉल चालाय 1 बाउन्स पार. हा येतोय सूरज ब्रँड चौकार. थँक्यू डीजे. कुठेतरी सन्मानजनक स्कोर मध्ये मात्र हरिग्राम बी संघ कुठेतरी दाखल होत असताना 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जरूर एक फटका खाल्ल्यानंतर थोडस शतरक्षण हलवलं गेलंय. ऑफस्टिकला सुनीला पाहतोय, लेग ऑनला इथे फटका फसला गेलाय. एलिव्हेशन कमी, परंतु झेल होईल का? निश्चितच झेलची किंमत मात्र तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत मोजावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. पाहिलं गेलं तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी ज्या फलंदाजाची झेल टिपायची होती तिथे मात्र झेल साधा सोपा झेल जमिनीला दान झालाय. चला टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. धोदाणी संघ अद्यापही विचार केला तर 9 मिनिटं झाली गेल्यात. अगदी शेवटचा मिनिट असेल तुम्हाला अवधी पहा. अगदी पाहिलं गेलं तर सूरज या फलंदाजाचा झेल टिपायचा होता. मिड विकेटला कुठेतरी राजू हा शतरक्षक चेंडू खाली येत असताना देखील बॉलला देखील हात ब्रश झाला नाही. त्या अनुषंगाने कुठेतरी झेल सोडला गेलाय. प्रेशर निर्माण जरूर केलंय त्या. येस, पंच आमच्याकडे वळून सांगतील इट इज अ खराब चेंडू. अगदी वाईल्डलाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू अगदी खराब फेकिया. धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 12 धावा धावफलकावरती. अद्यापही या षटका मागचा विचार केला मी म्हणे चांगली गोलंदाजी जरूर केल्या, परंतु शतरक्षकाची साथ लाभत नाही या गजानन या गोलंदाजाला. कुठेतरी झेल टिपायचा होता सूरज या फलंदाजाचा, परंतु झेल कितपत महागडा ठरेल ते पाहणे तितकंच गरजेचं राहील. हो हो, लाजवाब क्या बात आहे. डेंजर झोन मध्ये अगदी गोलंदाजी करत असताना मात्र प्रेशर मध्ये गोलंदाजी लाजवाब. अगदी पाहायला गेलं तर 12 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. हरिग्राम बी संघ अगदी संघर्ष करतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये रन्स साठी संघर्ष चाललाय. हा देखील ब्लॉक जड मध्ये टाकलाय स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवरती. कुठेतरी इथे डायरेक्ट ही थ्रोची संधी, परंतु पुन्हा एकदा चान्स मिळाला गेलाय सूरज या फलंदाजाला. पाहिलं तर डायरेक्ट स्ट्राईक एंड वरती थ्रो होता. अगदी डेंजर झोन मध्ये जरूर सूरजला पाहायला होतं, परंतु ढाईव लगावली तिथे आणि आपला सेफ झोन मध्ये फलंदाज पाहायला गेला.
2 धावा कन्वर्ट होतील. 2 धावेने विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल. ह्या बॉलवरती एखादा बिग हिट किंवा एखादा डॉट बॉल अगदी सामन्याचं चित्र चेंज करून टाकेल. अगदी ह्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? धावफलकावरती धावा बघितल्या तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. इथं जेल अगदी बॉल मिड विकेटला गॅदर केला जातो चेंडू उचली फेकीपर्यंत. ह्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट मिळतील आणि तिसऱ्या धावेस गडी बाद होईल. 2 धावेने विचार केला तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ते येणारे बॉल्स असतील 12 रन्स बनवायच्यात 17 धावा. ओव्हर टू डीजे. कोणत्या टीमचा घंटा वाजणार पहा. येणारे बॉल असतील 12 आणि रन्स बनवायच्या 17. दोदाणी संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल पहा. 12 बॉल मध्ये 17 धावा कन्वर्ट करायच्या. चला हरिग्राम बी संघ लगेचच आपला शत्रक्षण तैनात करायचंय पहा. पंच थोडा ऑन करा आतमध्ये. चला दोदाणी संघ वेळ दौडायचा नाही. ओपनिंग प्रतिनिध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्यात पहा. गजानन चौधरी टाइम अलर्ट असेल तुमच्यासाठी पण. अंतिम सामना अगदी पाहायला गेला तर आजच्या दिवसात येईल संघ टॉप सुपर 6 मध्ये दाखल होईल हे पाहणं तितकं गरजेचं राहील. चला धावत जायचं राजा आणि बालाराम. बालारामचा विचार केला ना तर आज फुल बॅकफुटवर हा फलंदाज. आज निर्णायक सामन्यामध्ये ते फलंदाजी करावी लागेल. करूया मरूची मॅच. पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल बालाराम सांबरिया. चला चॉईस बॉल 2च आहे त्याच्यामध्ये एक चॉईस करायचा आहे बॉल. चला हरिग्राम संघ शत्रक्षण सजवून घ्या कारण आपण डे फॉर्मॅट खेळत नाहीये. नाईट रजनी शृंखला खेळतोय आपण त्यामुळे वेळेला महत्व द्या. अगदी नाईटचं आयोजन एक वाखाणण्याजोग आयोजन आहे कारण पाहिलं तर डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडले. त्या अनुषंगाने कुठेतरी चांगलं प्लॅटफॉर्म आदिवासी समाजाच्या खेळाडूंसाठी तयार केलं जात आहे. अगदी पनवेल विभागामध्ये पाहिलं तर अव्वल दर्जाची स्पर्धा. आज खऱ्या अर्थाने सातत्याने ही स्पर्धा अगदी पाहिलेलं स्वप्न साईनाथ ग्रामस्थ मंडळ धोदाणी आयोजित धोदाणी चषक 2026 हे शानदार पर्व. आज खऱ्या तर धोदाणी गावाच्या नावाने भरवली जाणारी स्पर्धा. आज मी कौतुक करेल सर्व आयोजकांचं. अगदी फार मेहनत अगदी पाहिलं ना तर खूप चांगलं आयोजन. चला पंच पहिला बॉल. चला गणपती बाप्पा मोरया. चला पहिला बॉल पेस करेल बालाराम सांबरे. अगदी त्याच्या बॅटला अजून एक बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाही परंतु निर्णायक मॅच मात्र आज सांगून जाईल. त्याच्या बॅट बोलली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. चला हरिग्राम संघ थोडा स्पीडअप घ्यायचा आहे बा. पहिला बॉल पेस करायला. गेम इज ऑन. इथे मात्र फक्त फ्लिप करायचा होता. यस पहिला बॉल वाईड लाईनच्या बाहेरून जाणार. अगदी संघाचा श्री गणेशा करतोय. वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर धाव फलक्यावरती अगदी श्री गणेशा झाला गेला. 1 धाव धाव फलकावरती. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज बालाराम सांबरे. जरूर 2 मॅच मध्ये थोडासा कमबॅक करायचा राहिला होता परंतु लास्ट मॅच इथे काय घडलं जात आहे. हा देखील बॉल त्याच रिझन मध्ये टाकला होता
परंतु हा बॉल थोडासा वाईड लाईनच्या आतमधून जाणारा चेंडू अगदी फ्लिप करायचा होता फक्त, परंतु बॅट आणि बॉलचा एलिव्हेशन जमत नाही. त्या अनुषंगाने आता समीकरण चेंज झालंय. येणारे बॉल्स असतील 11 आणि रन्स बनवायच्या 16. एखादा बिग हिट, या बॉलवरती एखादा बिग हिट आला तर निश्चितच सामना फार सरळ रूपात येईल दोदानीच्या संघाच्या बाजूने. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी लाईन हेरली, अगदी सूरज या गोलंदाजाने लाईन हेरली, अगदी फलंदाज स्टेप आउट करतोय. त्या अनुषंगाने पाहिलं तर या सीट्या वाईडचा रेफर केलाय बा. टीम बॅटिंगचा रिव्ह्यू आहे बा. येस, आम्ही त्या चेक करू. येस, पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. आम्ही आमची ऑर्गनायझर कमिटी किसनजी ढुमना. येस, फेर डिलिव्हरी. अगदी थोडासा वाईड लाईनच्या आतून बॉल गेला आणि इथे बॅटिंग लाईनअपचा रिव्ह्यू संपला गेलाय पहा. आता कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 बॉल फेकले गेले, 1 धाव खर्च केली. इथे ज्या फटक्याची नितांत गरज होती, या फटक्यासाठी रन झुंजार करत होता फलंदाज, परंतु फटका अगदी इलेव्हेशन जुळला आणि ते बॉल वरती मिळाला 4 धावा. डीजा अगदी पहिल्या बॉल पासून हा फटका एक्झिक्यूट करत होता, परंतु तिसऱ्या बॉल वरती हा शॉट मात्र त्याच्या बॅट मधून निघाला. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अद्यापही विचार केला 3 बॉल फेकले गेल्या. बॅटचं लिडिंग एज, क्या बात आहे. अगदी कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण. पहिला ब्रेक थ्रू टीम हरिग्रामच्या बाजूने. बालाराम सांबरिया बॅक टू द डगआउट. अगदी जड पावलाने मात्र त्याचे पाय उचलत नाही. त्या अनुषंगाने पाहतोय डगआउटच्या आश्रयाला येताना पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू डीजे. एक तू इथे निर्माण तर केलाय, परंतु फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने मागच्या मॅच मध्ये सामन्याचा सामनावीर बनला होता तो फलंदाज मात्र 3ऱ्या क्रमांकावरती प्रमोदची चौधरी. अगदी प्रमोद चौधरीचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे, त्याच नंतर वेगवान गोलंदाज देखील आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने चेस करत असताना रन्स बनल्यात 5. हो, पल्लू शॉटचा इथे पूर्णपणे फायदा उचलायचा होता, परंतु पंच वलून सांगतील आमच्याकडे आयडीचा खराब चेंडू. अवांतर रिव्ह्यू देखील फील्डच्या माध्यमातून सजवला गेला. रेस आम्ही चेक करू. पाहायला गेला तर स्क्रीनवरती श्री इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला गेला तर व्हाईट बॉल आहे. अगदी दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेत. अगदी तटस्थ निर्णय जो पंचांचा राहील त्या निर्णयावर इथे अनुमती दर्शवावी लागेल दोन्ही टीमला. पाहायला गेले तर 4 चेंडू फेकलेत, 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही विचार केला तर अगदी रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपेल का. इथे फक्त फ्लिप केलाय, उडवलाय फक्त, आणि त्या पाहता पाहता काय घडलंय पहा. काही गरज नसताना 1 धाव कंप्लीट झाली होती. अगदी प्रमोद चौधरीला रनांचा मोह आवरला नाही आणि लागणारा हा दुसरा बिग एंड. डीजा प्रमुख फलंदाज इथे बाद झाले गेलेत आणि आज पाहिलं तर खऱ्या 2 सख्या बंधूंची जोड्या अगदी आपल्या संघाला मात्र विजय करून देतील का. येणारे बॉल असतील 7 आणि रन्स बनवायच्यात
9 धावा. 7 बॉल मध्ये 9 धावा डिपेंड होतील का? अगदी पाहायला गेलं तर थोडस जाहिरात आली आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. थोडा खेळ थांबवायचा आहे. अद्याप 10 धावेची गरज आहे. 7 बॉल 10 धावेची गरज आहे. अगदी 12 बॉल मध्ये 17 धावेची गरज असताना रन्स बनल्या गेल्यात 7 धावा. 7 धावा बनल्या गेल्यात. अगदी फ्लिप केलाय. इथे काय घडलंय? अगदी राजा या फलंदाजाला जीवदान. अगदी पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 8 धावा. येणारे बॉल्स असतील 6 आणि रन्स बनवायच्यात 9 धावा. डीजा जाईल यात मात्र शंका नाही. आज मात्र कोणत्या संघाचा नशीब आजमावलं जाईल? एका ट्रॉफीचा हकदार कोण होईल? या दोन संघादरम्यान अगदी अंतिम षटक आणि रे 6 बॉल रन्स बनवायच्यात. 9 धावा. 9 धावा बनल्या जातील की डिपेंड केल्या जातील पाहणं तितकंच गरजेचं. गोलंदाजी मार्क वरती कार्तिकला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी पंचांच्या जेव्हा बाजूने अगदी रनअप घेताना पाहायला बोलतो. पहिला बॉल अगदी हा देखील बॉल फार सुरेख होता. परंतु काय घडलंय? जेवढे डॉट बॉल होतील मात्र तेवढा प्रेशर मात्र फलंदाजावरती क्रिएट होतील. 12 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या होत्या परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये सामना येऊन ठेपलाय. आता मात्र समीकरण चेंज झालंय. आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल रन्स बनवायच्यात 9. एखादा वेगीट राजा चौधरीच्या बॅट मधून येणं गरजेचं राहील. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय हरिग्राम बी संघ कारण वेल खूप दवडत आहे. तुम्ही पाहायला गेला तर फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. अगदी पाहायला गेलं तर वेग फार सुरेख आहे. अगदी कार्तिक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी पहिला बॉल सुरेख फेकला. त्याच नंतर मात्र इथे प्रेशर क्रिएट केले फलंदाज राजा चौधरी. प्रेशर मध्ये फलंदाजी कशी करेल याच्याकडे सातत्याने आपला संघ पूर्णतः पाहतोय. चला अन्यथा एक गडी सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टीम हरिग्राम बी संघ पहा अगदी आपण एक बॉल फेकतात आणि जवळजवळ 2-3 मिनिटांचा वेळ मात्र खर्च करतायत. येणारे बॉल्स असतील 5 रन्स बनवायच्यात 9. लेट्स प्ले नेक्स्ट बॉल. अगदी बॅटच्या मधोमध समीकरण येत नाहीये. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर चेंडू होता. अगदी स्टेट खेळला असताना एखादा फटका. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील पहा. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूला फिल्डर 6 आढळलेत पहा. चला टीम फिल्डिंग करत असताना पहा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल पहा. पंचांचा निर्णय अंतिम राहील पहा. एका बाजूला 6 गडी लावले गेले होते त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर फिल्डिंग इलाक्यामध्ये थोडस फंबलिंग झाला टीम हरिग्राम बी संघा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय पहा. नो बॉल मिळाला गेला. अगदी फ्रीटची नामी देखील संधी असेल पहा. अगदी एका बाजूला 6 गडे आढळल्या आणि पंचांनी दोन्ही पंचांनी हेरला. अगदी नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याचा आम्ही भान ठेवू कारण युट्यूब लाईव्ह मध्ये ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. बॉल असतील 5 रन्स बनवायच्यात. चला प्रेक्षक जर आतमध्ये शिरले तर निश्चितच पॅनल्टी दिली जाईल बा. हरिग्राम संघ तुम्हाला ऑन असेल बाहेरून एखाद्या प्लेअरने जर आतमध्ये एंट्री केली तर मग 2 धावेला पॅनलाइज केलं जाईल. येणारे बॉल्स असतील 5 रन्स बनवायच्यात 8 धावा. अगदी प्रेशर मध्ये दोन्ही संघ
नेक्स्ट बॉल कोणत्या पद्धतीचा असेल पहा. अगदी काय घडलं गेलं. फ्रीडची नामी संधी जरूर होत्या, परंतु ते लाकूड तोड गोलंदाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये केली होत्या. समीकरण चेंज झालाय. 4 बॉल 8 धावेची गरज. क्या बात आहे. आजच्या पहिल्या दिवसातील सामना, शेवटचा सामना अगदी पाहायला गेला तर अगदी प्रेशर क्रिएट इथे फलंदाजावरत्या. 6 बॉल हॅलो 6 बॉल मध्ये रन्स बनवायच्या होत्या, 10 धावा बनवायच्या होत्या, परंतु सामना होता कुठे ना सामना आलाय कुठे. 4 बॉल रन्स बनवायच्या 8. एखादा बिग हिट. क्या बात आहे. पाहायला गेलं तर इथे पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. पाहायला गेलं तर पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदी आम्ही स्क्रीनवरती चेक करू. अगदी पंचांनी रेफर केलाय बा. अगदी पंचांकडे तेवढी ती देखील पंच देखील रिव्ह्यू करू शकता, कारण त्यांना एखादा बॉल समजला नाहीये तर मग निश्चितच आम्ही युट्यूब लाईनच्या माध्यमातून आम्ही बॉल देखील कव्हर करतोय. फेअर डिलिव्हरी. अगदी बॉल समीकरण. अगदी 3 बॉल 8 धावेची गरज. एखादा बिग हिट सामन्यामध्ये फेरबदल करेल का. अगदी राजा चौधरी अगदी कुठेतरी थोडा फंबलिंग होतोय. ह्या बॉलवरती एखादा मोठा बिग हिट. क्या बात आहे. ह्या बॉलवरती मात्र पाहिलं गेलं तर पंचाने अचूक लाईन लिहिली आणि वाईडच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 10 धावा. अद्यापही 3 बॉल आणि 7 धावेची गरज. अद्यापही दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50. सामने कसे व्हाव्या याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. क्या बात आहे. आजच्या नाईटीतील पहिला आणि शेवटचा सामना आपल्या भेटीस आलाय. 3 बॉल 7 धावा. इथे फ्लिप केलाय. स्टेट हँड आणि व्ही शेप मध्ये शतरक्षक चेंडूला गॅदर करीपर्यंत मिळतील. ह्या बॉलवरती 2 धावा. क्या बात आहे. 2 बॉल आणि रन्स 12 धावा धावफलकावरती. येणारे बॉल्स असतील 2 आणि रन्स बनवायच्यात 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेस कोड या स्पर्धेचा नियम. क्या बात आहे. ह्या बॉलवरती निर्णायक फटका येईल का राजाच्या बॅटमधून. अगदी व्ही-शेप झोन मध्ये इथे सापडला गेलाय. अगदी शेवटच्या दुसऱ्या बॉलवरती मात्र इथे विकेट प्रदान केली आणि काय घडलं. अगदी प्रेशर निर्माण केलं टीम धोदानी, जय हनुमान धोदानी टीम वरती. पाहायला गेलं तर आता मात्र समीकरण चेंज झालंय. 1 बॉल वरती षटकार येईल का. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राजू सांबरीला पाहतोय अगदी स्ट्राइक एंड वरती. अगदी ह्या बॉल वरती षटकार मारून विजयी केला संघ तर निश्चितच जय हनुमान संघ मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. अगदी हा सामना जर हारला तर आज रात्रभर अख्ख्या टीम्सला मात्र इथे झोप लागणार नाहीये. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना अगदी अजूनही दोन्ही साइडनं 50-50 रित्या इथे पाहायला मिळतोय. चला पंच शेवटचा बॉल आहे. अगदी ह्या बॉलवरती षटकार आला तर निश्चितच टीम दुधानी सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. परंतु राजू सांबरीवरती पुन्हा आशा निर्भयते. अगदी त्याच्या बॅट वरती विश्वास दाखवलाय. चला गणपती बाप्पा. ह्या बॉल वरती षटकार नाहीये. क्या बात आहे. अगदी ते काय घडलंय हरिग्राम बीस संघ. क्या बात आहे. आज अक्षरशः पूर्ण नाईट त्यांच्या नावावर राहिली आणि आज या आयोजनातील पहिला. चला पिचवर नाचायचं नाही बा, पिचच्या बाहेर नाचायचं पा. अगदी क्या बात आहे. विचार केला होता असं दोदानी संघ कुठेतरी शेवटच्या मुवमेंटला थोडस कमी पडलं. त्या अनुषंगाने गोलंदाजी मार्कवर असताना हरिग्राम संघ ठरलाय ह्या आयोजनामधील पहिला क्वालिफाय सामना सुपर 6 मध्ये दाखल झाला.